काय सगळी महागाई बेकारी लसूण 400 रुपये किलो ज्वारी 100 रुपये किलो बर खाऊ नका काय तर बिबे घालायचे का पोटावर कुठला सरकार भ्रष्टाचार मुक्त भारत करतो आणि तुम्हाला एक मतदान करायचं तुम्हाला रोज एक कोंबड्याने एक खापर द्यावं लागतंय तेव्हा तुम्ही एक घेत नाव आतापर्यंत लक्ष्मी आहे कुणाचा चहा पिऊन वाटत नाव बोलायचं आणि रिक्षात बसत नाव स्वतः जाऊन मतदान करून येत. समस्या रस्त्याची अडचण आहे साहेब, पाण्याची अडचण आहे. लातूरला 8 दिवसाला पाणी आहे आता सध्या. कुणी हे सोडावलं पाहिजे पुढं कोडं काय खासदारानं सोडवायला पाहिजे. सरकार बदलली पाहिजे. देशात पुन्हा सत्ता यायला पाहिजे वाटतं. काँग्रेस यायला पाहिजे. मोदी नको 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 अजिबात नको. मोदी सरकार काय म्हणते शेतकऱ्याला ही दिलो ती दिलो. माझी पगार 4 वर्ष झालं मला पगार बंद आहे शेताची. आणि नुसतंच म्हणलं मोदी सरकार मोदी सरकार. जत्रा लोकशाहीची चर्चा लातूरची सध्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि इथं गंजगोलाई मार्केट जे अतिशय फेमस असं आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस नंतर इथलं मार्केट हे प्रचंड फेमस असं असतं आणि इथं 16 रस्ते एकत्र येतात. इथल्या लोकांच्या काय नेमक्या समस्या आहेत, काय कौल आहे इथला लातूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं. अर्थात इथं काँग्रेसकडून शिवाजी काळगे उभे आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून सुधाकर शृंगारे उभे आहेत. लोकांना काय वाटते, लोकांच्या मनात नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊयात. या चाचा, आता इलेक्शन आलेले. आलेले किती तारखेला इलेक्शन? किती मला बी जरा लक्ष नाही तिथं. लक्ष नाही. कशाचं आहे ते तरी माहिती आहे? माहित आहे लोकसभा इलेक्शन. लोकसभेचं आता कोण कोण उभे? आता डॉक्टर साहेब एक आहेत. बर. काळगे साहेब एक आहेत. अजून दुसरा कोणी एक आहे ते लक्ष नाही जात. बर. आता काय वाटतंय कुणी भलं करतंय लातूरचं? आता लातूरचं बरं तर इथं सीट काँग्रेसची लागेल म्हणलं. काँग्रेस सीट वाटते. ओके ओके. काहून वाटतं असं? आता ती मला वाटतं ती सांगितलं. बर चला. आता असं आहे, 2 लोक इथं उभे आहेत रिंगणात. काय वाटतं की कुठल्या बाजूने हवा दिसते इथे लातूरची? लातूरची हवा काळगे साहेबाची. काळगे साहेबाची. हो. का असं वाटतं की काळगे साहेब निवडून यायला पाहिजे? अमित भैया लय मेहनत घेतले. प्रत्येक ठिकाणी जाणं येणं सभे घेणं खेडेपाड्याने फिरणं आणि बदल व्हायला पाहिजे ना. 10 वर्ष भाजपकडे होता, हे वर्ष काँग्रेसकडे यायला पाहिजे. बर. आणि भाजपनं 500चं सिलेंडर 1100ला केलंय. 60 रुपयाचा पेट्रोल 110 रुपये केलंय. तर थोडंसं बदल व्हायला पाहिजे. काय काय झालं 10 वर्षात? लय काय झालंय, काय झालं म्हणजे आता सगळ्या जगालाच माहित आहे की तुमचं ती GST कधी अन्नावर GST लागलं होतं का? एवढ्या वर्षानं अन्नावर GST लागलं होतं का? दुधावर GST लय होता कोणी घेऊन गेलं ह्याच्यावर. काय तर करावं लागेल की आता कफनवर. आता असं आहे, शृंगारे साहेबांनी काय काय केलं असं वाटतं ज्यानं तुम्ही कंटाळलेला आहे? बाबा काय केलं लातूरमध्ये? काय 5 वर्षांनी तिने कामच केलेत नाहीत ना. कुठे केलेत काम? कोणतं काम केलेत? एक तर दाखवा मला. सरकार बदलली पाहिजे. देशात पुन्हा सत्ता यायला पाहिजे असं वाटतं. काँग्रेस यायला पाहिजे. मोदी नको 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 अजिबात नको. असं आहे यांचा कौल. आता अजून बाबा पण आहेत, बाबांना पण आपण भेटणार आहोत. बाबा, ते कुठलं गाव म्हणायचं? सोनवती. सोनवती. कुठं आलं ते? लातूरमध्ये येते. लातूरमध्ये येते. बसू का? बसा की. आता असं आहे, इलेक्शन लागलंय. कशाचं आहे? कशाचं म्हणजे? इलेक्शन कशात लागले? केंद्र सरकार लागले. कोण कोण उभे? आपल्याला काही तेवढं माहित नाही माहिती. बर. 2 बाजू आहेत, एक काँग्रेस आहे. एक काँग्रेस आहे ही माहित आहे. दुसऱ्या बाजूला भाजप आहे. कोण भलं करते? आता कोण भलं करणार? आता काँग्रेस भलं करतंय. पण हे मोदी सरकार काय म्हणते शेतकऱ्याला ही दिलो ती दिलो. माझी पगार 4 वर्ष झालं मला पगार बंद आहे शेताची. आणि नुसतंच म्हणलं मोदी सरकार मोदी सरकार. कसं करायचं? मोदी सरकारनं काय केलं नाही म्हणता? काहीच केलं नाही त्यानं. बोगस आहे ती. कशाची पगार बंद तुमची? माझी 2000 जी शेताला मिळते. बरं. ती कुठे बी होईना. तहसीलदारकडे गेलं ती बी करणार, तलाट्याकडे गेलं ती बी करणार. काय म्हणते ते? नाही, नवीनला बंद आहे म्हणते. नवीनला बंद आहे म्हणतात. लातूरच्या रिक्षा स्टँडवरती आणि तुम्हाला खात्रीने सांगतो
लातूरच्या रिक्षाकारांना जेवढं माहिती असतं लातूरच्या राजकारणाबद्दलचं तेवढं कुणालाच माहिती नसतं, बरोबर का मामा? बरोबर आहे. हां, आता कसं काय मग लातूरमध्ये काय हवा चालली आहे? सध्या बीजेपीची हवा चालू आहे सध्या. बीजेपीची हवा चालली, शृंगारे साहेब आहेत. श्रंगारी साहेबाची हवा चालू आहे सध्या तिला. का वाटतं शृंगारे साहेबांना परत निवडून दिलं पाहिजे? म्हणजे श्रंगारी साहेबांनी आपल्या लातूरमध्ये 2-3 कामं असे केले आहेत, ते महत्त्वाचे कामे केलेले आहेत. रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मचं काम केलं आहे, तर पुन्हा गरिबाची सुविधा केल्या आता. कमीत कमी लातूर जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये 1200 ते 1250 रुपये गरीब लोकांना घरकुल भेटलेला आहे. त्याच्यामध्ये माझा बी सहभाग आहे. बरं, मला बी घरकुल भेटलेला आहे. गरिबाची सेवा केल्या म्हणजे प्रत्येक गरीब लोकांना कर्मचाऱ्याला ते 10,000, 15,000, 20,000 लोन दिलं आहे बगैर व्याजी. त्यांचे परत तसेच करून घेऊन आहेत. सध्या बीजेपीची हवा चालू आहे आणि आमचं तो एकच BJP येणं महत्त्वाचं आहे. बीजेपी येणं महत्वाचं आहे. का असं वाटतंय? का असं वाटतं म्हणजे BJPमुळे काय झालं तुम्हाला सांगू का, भारतामध्ये अतिक्रमण जे होतं बाहेरच्या देशाचं ते बंद झालं. पुन्हा मग बांबगोळे, पुन्हा होती, काश्मीरचा प्रश्न होता, बॉम्बस्फोट होती, सध्या पूर्ण बंद झालेला आहे. बरं, हां, त्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये शांतता आलेली आहे. मोदींबद्दल काय वाटतंय? मोदी हा चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे, विचारक माणूस आहे, गरिबाला मदत करणारा माणूस आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारा माणूस आहे. महागाई बेरोजगारी वाढवली म्हणतात. हो, महागाई तर प्रत्येक वाढलेलो. प्रत्येकाकडे एक माणूस होते, त्यात 5 माणसं झालेले आहेत. बरं, उत्पन्नाचा टक्का कम झालेला आहे. महागाई वाढणार सवाल आहेत त्याच्यामध्ये. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रिक्षावाले एक माहीत आहे ना, रिक्षावाले मुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजू तुम्ही रिक्षावाले. रिक्षावाल्याचे भले करतायत का? रिक्षावाले मुख्यमंत्री रिक्षावाले भले करत नाहीत कोणी. इतके दिवस जे राज्य होतं ते आतापर्यंत रिक्षावाले कोणीच भले केले नाही. रिक्षावाले मुख्यमंत्री ना कोणीच भले केले नाही आणि अजून करणार पण नाहीत. बरं, आता रिक्षावाल्याकडे कोणी पाहतच नाहीत. महत्वाचा मुद्दा म्हणजे दादा काय वाटतं, पटतंय का बाबांचं म्हणणं रिक्षावाले मुख्यमंत्री आहेत? बरोबर आहे. काय मामाजी बोलले ते बरोबर आहे. रिक्षावाल्याच्या रिक्षावाल्याच्या समस्या कोणताच मंत्री आतापर्यंत रिक्षावाल्यांच्या काय समस्या आहेत? बरेचसे थांबे कमी पडलेले आहेत, रिक्षाची संख्या वाढलेली आहे, परमिटचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे, पॅसेंजरपेक्षा ऑटो रिक्षा जास्त वाढलेली आहेत. तर आता त्याच्यावर कुठेतरी आळा बसायला पाहिजे, थोडं तिथं थांबवायला पाहिजे. आता रिक्षावाले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचं, मग त्यांनी सोडवलं पाहिजे का नाही? हा, सोडायला पाहिजे. सोडवले नाही आतापर्यंत कोणी, त्यांनी बी नाही, त्यांच्या अगोदर बी कोणी सोडवलेलं नाही. बरं, काय वाटतं बाबा तुम्हाला? आम्हाला काय वाटत नाही, काय रिक्षावाल्याचं काय तेवढंही नाही. परमिट वाढल्यामुळे शेअर छोटा आहे, इथं रिक्षाची जास्त वाढी झाली, कमी. आणि एकतर या काँग्रेस पक्षानं काय केलं, सिटी बस चालू केल्या फुकट लेडीजला, त्याच्यामुळे रिक्षावाल्याचे लय हाणामारी उठली. एवढी अडचण उठली रिक्षावाल्याला. हप्ते भरायला मागा, हजारो गाड्या फायनान्सला लावून टाकल्या. रिक्षावाल्यानं हजारो गाड्या फायनान्सच्या लावून टाकल्या. असं आता मोदींबद्दल काय वाटतंय? नाही, मोदी आहे तर सगळं चांगलं आहे. बीजेपीचं झालं पाहिजे. का अंदाज वाटतंय? कारण बीजेपी आल्यापासून लातूरमध्ये श्रंगारे साहेबांनी खूप विकास केले. काय विकास कामे केले, रोडचे कामं, लातूरमध्ये पुतळ्याचं 72 फुटाचं मंजुरी आणून दिली आणि भरपूर असं कामं केलेत लातूरमध्ये. भरपूर काम केलं असं वाटतं. बरं, काँग्रेसच्या काळात नाही झाले एवढे आज कामं. बेरोजगारी वाढली म्हणतात. आणि हाताला काम बी लागलं त्यांच्या श्रंगारे साहेब आल्यापासून. तुम्ही काय करता? मी हॉटेलला मॅनेजमेंटला काम. हॉटेल मॅनेजमेंट? हां, भोज हॉटेलला. अच्छा, कामाला आहे काय शिकताय? कामाला आहे. दहाला पिंडी. पहिली कितीला होती? पहिली 20ला होती, आता 10ला झाली. 10ला झाली. स्वस्त झाली म्हणता? तर आल्यास आवक आल्यास होती या. ती तुमच्याच रानातली का? नाही, लोकांची घेतली. लोकांच्या रानातली. ते आता काय झालं, इलेक्शन लागले. होय, इलेक्शन लागलं ओके. लोकसभेचं. ते माहिती आहे कोण कोण उभं आहे? नाही, आपल्याला काय माहिती. होय, इलेक्शन किती तारखेला आहे? माहिती नाही. नाही माहिती. नाही, गावाला गेलती. काँग्रेस आहे एका बाजूला आणि भाजप आहे दुसऱ्या बाजूला. बरं, कोण भलं करतंय? आता मला काय कळतंय? काय सांगा की तुमचा अंदाज. तुमचा अंदाज लय महत्वाचा असतो जुन्या माणसाचा. आम्हाला पहिलं काँग्रेसनं केलं भलं. भलं केलं तर होय. आता काय करते? आता भाजप करते का भलं? आता काय करतं कोणाला ठाव. आजीबाईला बोलणार बरं का या. आजीबाई असं आहे, आता इलेक्शन लागले. सांगा बरोबर. कोण कोण उभं आहे? कोण आहेत काय? हे काँग्रेस आहे एका बाजूला बघा, दुसऱ्या बाजूला भाजप आहे उभं. कोण भलं करतंय शेतकऱ्याचं, गरीबाचं? कोण बी करणार गेले. कोणच करणार गेले. काय करतं सगळे मग? का करल्या त्याची भरायला पोट. आमचं काय आहे? त्यांची पोट भरते ते. कोणी बी असू दे, कोणी बी असू द्या, त्यांचंच भलं होतंय. मग आणि गरीबाचं? गरीब मरलेत. फक्त राशन द्यायला फुकट काहीच नाही. तुमचं वय किती आहे? बकड 70 वर्ष वय आहे. 70 वर्ष वय? हा. 70 वर्षात चालताव की चांगलं? चालला की थोडं. हा? मला कुणी नाही मरला मी.
होय हा मुलगा नाही मुलगी नाही नवरा बी गेला देशाला टाकून होय हा मग एकटं कसं काय आता खाते की असंच की आता तुम्ही हाव की लेकर लेकर आहे ती म्हणून सांभाळते सगळ्याला लेकर म्हणायचं बर हा पण आता ही महागाई वाढली म्हणते ती वाढली बरं आता काय खावं महागाई एकट्या आजीने कसं कसं बघायचं सगळं बघा आता तुम्हीच विचार करा एकट्या आजीचा तुम्ही सांगा सरकारला आता इथं का सरकार बघते हा तुम्ही सरकारला सांगा बाबा महागाई बंद करा बाबा मी एकटी आहे मला कुणाचा आधार नाही काय करून खावं मी महागाई कमी करा म्हणाव करतेत कसं कमी करणार गेल्यात उलट तुमचं ऐकतेले आमचं ऐक ना तुमचं ऐकतेले 70 वर्ष वय आहे तर हे का मला केल्याशिवाय भाकर मिळणार हा आता तरी आलं पाहिजे का नाही उतार वयात आलं पाहिजे गुडघं घायला आलं उतार वयात आलं पाहिजे का नाही आता हा गुडघं घायला आले आता चलायला येईना हळूहळू चलत हळूहळू का भाजीपाला नेवं 5-10 रुपयाचा ते बी महागाई दुनियाची बर असलं चालेल काय आहे बर चालते कुठलं गाव इथले सावला तर तिथलंच आहे हो तुम्ही चालतो का मग जाऊ का चला मोदी का सरकार चांगला ना का केलं सरकारनं सगळं चांगलं केलेलं काय वंगळ केलं काय काय चांगलं केलं सगळं चांगलं केलेलं आहे माणसात बसवलंय की 2 गोष्टी सांगा 2 कुठे ध्यानात आल्या सांगा आता परत आता ध्यानात येणार की ध्यानात या हा ध्यानात येणार सध्या पेट्रोल मागलं पेट्रोल महागायला नाही कमी झालं उलट 2 रुपयाने कमी केलं का त्याच्या घरचं मागवलंय का त्याच्या घरी तयार केलेलं मागवलंय 2 रुपयाने कमी केलं 2 रुपयाने कमी केलं त्याच्या घरचं केलं का काही पेट्रोल बी बाहेरून देशातलं मागवलेलं की मागणी वाढली म्हणून महाग झालं ना मागणी वाढली म्हणून महाग झालं पण महाग झालं चालतंय काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही आपकी बार मोदी आपकी बार मोदी मोदी है तो मोदी हम आहे मोदी आहे तुमचं आहे का काय एवढंच का वेगळे नाही मोदी नाही आमचा मोदी नाही आमचा हा आता बाबांचं इथं विरोधी गट भेटलेत आपल्याला का मोदी नाही काय सगळी महागाई बेकारी लसूण 400 रुपये किलो ज्वारी 100 रुपये किलो बर हा खाऊ नका काय तर बिबे घालायचे का पोटावर खाऊ नका म्हणून आता सोयाबीन 4000 हा 8000चं 4000 सरकारला शेतकऱ्याला ही दिलं ते दिलं काय दिलं 2000 रुपये देऊ लागले आणि इकडून 4000 भाव कमी करून घेऊ लागले का असं करता शेतकऱ्याला काय कमी केलंय काय कमी अनुदान देऊन झालं की घरचं दिलं तुमच्या अनुदान तुम्हाला हेक्टरला 50 क्विंटल हेक्टरला माल काढून फुकट विमा बोगस उचलून घेऊन चालला कोण केलं शासनानं दिले पैसे तुम्हाला 72,000 कोटी खावलेले ती 72,000 खाली कुठला पगार खाता कोणतं सरकार आहे मला सांगा कुठला सरकार भ्रष्टाचार मुक्त भारत करतो आणि तुम्हाला एक मतदान करायचं तुम्हाला रोज एक कोंबड्याने एक खापर द्यावं लागतंय तेव्हा तुम्ही घेत नाव आतापर्यंत लक्ष्मी आहे कुणाचा चहा पिऊन वाटत नाव बोलायचं आणि रिक्षात बसत नाव स्वतः जाऊन मतदान करून येत तुम्ही एक नसलं म्हणजे काय झालं तुमची जनता आहे की खाणार भ्रष्टाचार मुक्त भारत पायावर मांडीवर सगळे चोर घेऊन हलवीत बसायचं चोर घेऊन बसत हलवीत बघा गेल्यात का भाजप काँग्रेस सोडून भाजपमध्ये बिहून अशोकराव चव्हाण शरद अजित पवार सत्यताच ना कशाला गेले मोदीने त्याला बंड करून राहिले इलेक्शन झाल्यास ती बी सेंट्रल जेल मध्येच आहेत पुन्हा प्रवासी एसटी महामंडळाचा फुकट केलेला 75 वर्षाचा फुकट आहे 65 वर्षाचा अर्ध आहे महिला अर्धी आहे किती वर्षाची महिला राहिली तर अर्धी आहे अजून काय सुविधा कराव्या सरकारनं काय कमी केलंय का बघा तिकडे गर्दी किती हे पहिलं लाल पर्या चालत होते का अजिबात चालत नव्हत्या चला तर असं आहे बरं का सगळं आता एका बाजूला बाबांनी मांडलं मत की मोदी सरकार का पाहिजेत आणि त्यांनी सांगितलं की काय काय सवलत दिल्यात बाबांनी सांगितलं बाबा महागाई वाढवली बऱ्याच बेरोजगारी वाढवली असे त्यांचं म्हणणं आहे तर आता काय ते उत्तर ते तुम्ही ठरवा काय द्यायचं ते चला आता असं आहे काळगे एका बाजूला उभे आहेत दुसऱ्या बाजूला श्रृंगारी उभे आहेत काय वाटते दोन्हीच्या मध्ये कुणाची हवा वाटते इथे जास्त काळगेची डॉक्टर काळगे का असं माणूस आहे चांगला माणूस आहे कार्य चांगलं आहे स्वच्छ माणूस आहे आणि ती बाकीचे काय ती बीजेपीचे लोक बरोबर नाहीत शेतकऱ्यासाठी बी भाव नाही काय काय केलं बीजेपीच्या माणसाने काहीच नाही काय आश्वासनं फक्त शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणले पण काही झालं नाही असं दिसतंय का झालंय नाही गॅस मागवलं बघ गॅस मागवलं हा किती होतं आधी 500 आता किती झालं आता 11 11:30 पेट्रोल लागतंय गाडीत गाडीचं पेट्रोल मागलं बरं अजून काय तुरडाळ तुरडाळ 130-150 चालेल खिशाला परवडते का आपल्या परवडत नाही आता बाजारला आला होता का नाही बाजारला नव्हता आला पण ती लोक बाजारला येतात तुम्ही कुठे जाता बाजारला लातूरलाच येतो लातूरलाच येतो बरोबर कुठलं गाव हाशेगाववाडी हाशेगाववाडी हां बरं आता असं आहे शेतकऱ्याला आता परवडण झाल्याचं म्हणतात दुसऱ्या बाजूला महागाई वाढली म्हणतात
पोरासनी कामधंदा नाही म्हणतात. होय की. कामधंदा नाही, पोरांची लग्न बी होणार म्हणतात. हां खरं आहे का सगळं का आपलं काय? बरोबर आहे की. खरं आहे. हो. काय काय होते अजून शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत? काय उगं पैसे दिले नाही करायचं नाही तर आमच्या मालाला काहीच नाही बाबा आहे का आता माल आला तर? शेतात माल आलं करून खाणे माणसं करून खाणे माणसे, शेती नाही, अजिबात नाही. काही नाही. आता शेती नाही, शेती आहे असून बी प्रॉब्लेम आहे, नसून बी प्रॉब्लेम आहे. नसून बी आता काय परवडण झाले. आम्हाला काय शिकायला सारखंच आहे असं. बर हा शिंगार साहेब भाजपच यावं लागते. वर भाजप पाहिजे का होऊन असं वाटतं? का बरं म्हणजे त्याने शेतकरी म्हणतात भाऊ आदंडी हे बरं रोडचे कामं चांगले केल्यात. परत गरीब गोराला धान्य जे होतं याने आपलं काँग्रेसवाले 10 रुपये सुद्धा कम घेत नव्हते याला राशनला, तर याने फ्रीमध्ये वाटलेले आहेत. एक त्यांची अजून सुविधा आहे ती शिवभोजन म्हणून आम्ही स्वतः खात होती. मी स्वतः जसं शिवभोजन आहे मी लातूरमध्ये, मी राठोडा निलंगा तालुक्यामधला राठोडा गाव माझं, मी तिथलं आहे. मी शिवभोजन आतापर्यंत मी खातोय 10 रुपयेमध्ये मी खातोय. आता ते आता तर बाबा म्हणत होते गॅस महागावला, पेट्रोल महागावलं, तुरडाळ महागावली. नाही ना, आता कोणतं महाग होतं कोणतं तसं करावं लागलं ना. आता कोणतं काम केले तरी कोणतं तर महाग होणार आहे. महाग झालं चालतंय, मोदी सरकार पाहिजे. मोदी सरकार चांगलं आहे. महागाई वाढली चालतंय. ऐका का 5 मिनिट, महागाई नाही वाढले तसं नाही. आता आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सुद्धा चांगलं भाजप आहे. आता पहिलं कसं होत होतं, जम्मू काश्मीर मुंडके ह्याचे भारताचे घेऊन गेले नाही आपलं काय त्याने तिथे लोकांना आपल्या भारताचे छाटू छाटू घेऊन गेले. पुन्हा बॉम्बस्फोट कुठे बी होत होता, सकाळी बॉम्बस्फोट समजा आणि काही काही असे बॉम्बस्फोट झाले. कशामुळे झाले त्याने पूर्ण बंद केले. पण कुठं आहे का आतापर्यंत भाजप जसा सरकार आले तेव्हापासून काही आहे का आतापर्यंत कुठं बॉम्बस्फोट, कुठं मारामारी, कुठं काय आहे का तुम्हाला ऐकण्यात आहे का कुठं? दाखवा की बी असं. लातूरासाठी काय काय केलं चांगलं? लातूरचं बोलायचं नाही, आपण जगासाठी बोलू. आपण लातूरचं बोलणार, बोलायचं नाही. नाही लातूरसाठी नाही बोलणार आपण. फक्त आपण जे सरकारवरील राहावं. आता इथं सुद्धा भाजपच राहावं. आपल्याला त्रास झाला चालतंय. त्रास कसा काय त्रास आहे तुम्ही सांगा ना. आता काय तुम्हाला ही एस टी फ्री आहे गरीब गोळा ही लोक काय बोलतात, हे अर्धे तिकीट पूर्ण मध्ये जाऊन बघा त्याला एस टी मध्ये पूर्ण अर्ध्याच्या वरून लोक मध्ये फ्री मध्ये आहेत, महिलांना फ्री आहे. पण आता लोक म्हणतात काही बोलतात, लोक असं म्हणतात फ्री नको आम्हाला, काय आम्हाला काय भीक पण नको, आम्ही भाऊ द्या. मग तुम्ही मध्ये बसूच नका ना. फ्री आहे म्हणून पैसे द्या बसा मध्ये, आमचे पैसे घ्या म्हणून. नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या म्हणतात. शेती आहे का तुमची? नाही हा नाही शेती आम्हाला. शेतीत काय पिकतं? काय आता सरीचा हरभरा होता, पुन्हा काढले गेले, आता काढलेला आहे. नाही ते कसं आहे माहिती आहे, गरीब गोरासाठी भाजप चांगला. हे एवढंच म्हणा. ह्या काँग्रेसवाल्यानं काय केलं होतं का आतापर्यंत? फ्रीने गाडी एस टी फ्री केली होती. काय काय वाईट केलं? कोणचं चांगलं होतं सांगा ना, कोणचं चांगलं होतं? रोडा चांगल्या होत्या त्या टायमात काँग्रेसच्या एवढे काँग्रेसच्या टायमामध्ये का रोडा चांगल्या होत्या का? रोडा कशा येतात आता आजकाल? रोड झाले पाहिजेत. नाही चांगलं कामं झाले ती म्हणायचं. बरं ठीक आहे. तर असं बाबांना वाटतं, दादांना वाटतंय. डॉक्टर काळगे श्रंगारे का वाटतंय बाबा कोण भलं करेल शेतकऱ्याचं, सर्वसामान्याचं? साहेब मला जास्त बोलता येत नाही. उमेदवार माझ्या गावचा आहे, काळगे साहेब माझ्या गावचे. बरं असं आहे. ठीक आहे, आपण राजकीय नको बोलायला. काय वाटतं लातूरच्या काय समस्या आहे? त्या लातूरच्या भरपूर समस्या, कोण तेवढ्या समस्या सोडवणार आहे साहेब? लातूरच्या काय वाटतं, काय समस्या वाटतं? समस्या रस्त्याची अडचण आहे साहेब, पाण्याची अडचण आहे. लातूरला 8 दिवसाला पाणी आहे आता सध्या. कुणी हे सोडावलं पाहिजे कोड काय खासदारानं सोडवायला पाहिजे. आता हे नवीन खासदाराची निवड होत चालली आता. होय, परत तोच मुद्दा आला, काळगे का श्रंगारे, परत फिरून तिथं झालं. काय करायचं आता? ही कोड ही बटन दाबल्याशिवाय सुटत नाही, पुढे सुटत नाही. बटन दाबल्यावर बी सुटत नाही तुमचं साहेब. मतदान बटन दाबजेपर्यंत म्हणतात आम्ही सोडवू म्हणून. बटन दाबले की पुन्हा काय? तुमचं मतदान सांगू नका. पण आता असं आहे, काँग्रेस एका बाजू म्हणते आम्ही भलं केलं, भाजप म्हणते आम्ही भलं केलं. आता या आपले सर्वसामान्याने काय ठरवायचं, कोणी भलं केले? तुम्ही तर ज्येष्ठ माणूस आहे, आता आम्हाला सांगा. असं तर चालतच आलेलं एक साहेब. ज्येष्ठांनी बाजू ज्येष्ठीची मांडतात, इलेक्शन आलं की बरं आहे म्हणतात, पुन्हा नंतर कोण विचार करू लागले त्याचा? म्हणजे शेतकऱ्याचं सर्वसामान्याचं कोण नाही? काय कोणीच नाही साहेब. भाजप नाही, काँग्रेस नाही, कोणीच नाही. सब घोडे 12%. हां, सब घोडे 12%. चला, कुठलं गाव तुमचं? राण्या कुलगा. चला, काळगे साहेब आमच्या गावचे साहेब. ठीक. हा बाबा, कुठलं गाव? कोटा. कुठं निघालाय? आता लगेच? चला चला. जय हिंद. जय हिंद महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय आईस्क्रीम खाता हो काय? आईस्क्रीम गरमी एवढी वाढलेली आहे. हां, आईस्क्रीम खाऊन जरा आनंदही आवडला. काय नाव आहे? रोहित आबाळे.
रोहित एकटाच खाता राव. मित्र आहे ना, मित्र. मैत्रीण नाही. मैत्रीण नाही ना, मित्रासोबत आहे. हा खरं सांग आता. नाही नाही, मैत्रीण असणारी मैत्रीण, पण आता इथं कॅमेरा समोर फक्त एकटाच बसलाय. मित्र मित्र म्हणतोय का घरचे बघताल म्हणूय. नाही तसं काही नाही. हा बरं, आता असं आहे, इलेक्शन लागतं हां, माहिती आहे ना कोण कोण उभं आहे. काय माहित नाही, मी इथला नाही प्रॉपर, मी संभाजीनगरचा आहे. अच्छा, आपण इथे लातूरमध्ये राहतो ना. हो, आत्ता महिना झाला दिसतो. बरं, आता लातूरमध्ये कोण कोण उभं आहे. भाजप उभं आहे एका बाजूला, एका बाजू दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा सीट आहे, बरोबर. दोन्हीपैकी कुठली हवा वाटते असे, तू फिरतो असते इकडे तिकडे. हवा तर देशमुख साहेबांचीच वाटते. देशमुख साहेबांची वाटते. काँग्रेसची वाटते. काय करते देशमुख साहेब इथं. हे रोहितला आवडलेली काय चांगली कामं येते की देशमुख साहेबांनी केलेली. सांग असं तर नाही काही सांगण्यासारखं, पण मी प्रॉब्लेम सांगू शकतो इथले भरपूर. प्रॉब्लेम सांग. प्रॉब्लेम मला इथं आल्यापासून ना, म्हणजे असं 1 महिना झाला समजा, मला कचऱ्याचा प्रॉब्लेम वाटतो इथं. जसं रस्त्यावरच फार किंवा डिवायडर किंवा रस्त्यानी पण फारच घाण आहे वगैरे, प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे वगैरे, असे आहेत प्रॉब्लेम. तर हा जो व्हिडिओ बघणार आहेत का नाही, हा अतिशय महत्त्वाचा मेसेज रोहितने दिलेला आहे. ही सिटी अतिशय सुंदर आहे, मात्र इथं जी स्वच्छता आहे ना, ती अधिक जास्त सजगतेने पाळली पाहिजे नागरिकांनी, सरकारनं देखील, कुठल्याही सरकारनं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथं मॅनेजमेंट जरा ठीकठाक केलं तर ट्रॅफिकची समस्या सुटतील, बरोबर. ट्रॅफिकची या गोलाई या भागात तरी जास्त ऑटो वगैरे, त्यामुळे जरा जास्त समस्या आहे. बरं, तर असं आहे, लातूरचं जाऊ दे, एकूण लातूर असेल, संभाजीनगर असेल, महाराष्ट्र, देश घेऊया. कोण भलं करते असं वाटते, भाजप की काँग्रेस. त्या प्रत्येकाचे बघा चांगले किंवा वीक पॉईंट्स, असं वाईट निगेटिव्ह पॉईंट असे असतात. असं रोहित काय विचार करतो. मला तरी वाटते BJP ठीक आहे, पण महाराष्ट्रासाठी ठीक नाही. त्यांचं म्हणजे गुजरात प्रेम जरा महाराष्ट्रासाठी चांगलं नाही असं मला वाटतं. उद्योग पळवते, उद्योग पळवतात, बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि महाराष्ट्रात स्ट्रॉंग लिडरशिप पाहिजे कोणाची तरी. कोण स्ट्रॉंग वाटते लीडर सध्या तरी नाही बघा. सध्या तर तुम्हाला माहिती काय चालू आहे, 3 तिकडा काम बिघाडा. पण दोन्ही बाजूला 3 तिकडा काम बेगाडा होता, आधी पण आत्ता पण. कुठला 3 तिकडा चांगला होता. शिंदे साहेबांचं वाटतंय जरा मला ठीक. बाकी देवेंद्र साहेबांना पण दिलेली आपण एक संधी. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत का. हो. का झाले पाहिजे. दुसरं ऑप्शन नाही ॲक्च्युली. नाही, दुसरं ऑप्शन नाही, कोणीच नाही तरी नाही आहे. 125 कोटीमध्ये एकही नाही. नाही, ओनली मोदी. ओनली म्हणजे त्यांच्यात पण बऱ्याच गोष्टी आहे सुधारण्यासारख्या. जसं फार्मर्स बिल असतील त्यावर पण त्यांनी विचार केला पाहिला होता. बऱ्याच गोष्टी आहेत आणखी, जसं प्रायव्हेटायझेशनचं धोरण झालं त्यांचं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्यांची फॉरेन पॉलिसी वगैरे चांगली मला आवडते त्या बाबतीत BJP. रोहित काय करतो. मी ॲग्रिकल्चरला आहे, फर्स्ट इयर MSc स्टुडंट. पुढं काय करायचं. पुढं अकॅडमिक्समध्येच करायचं मला. अच्छा, त्यामुळे उद्योगधंदे टिकले पाहिजेत, महाराष्ट्रात राहिले पाहिजेत, तर खरा विकास होईल. त्यामुळे महाराष्ट्रासाठी घातक की थोडी BJP. थँक्यू रोहित. हो. एक शब्दात उत्तर सांगायचं मी तुम्हाला विचारणार आहे. आता लातूरमध्ये नेमकं कोण आल्यानंतर बदल होईल असं वाटतंय, विकास होईल असं वाटतंय, तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. एका बाजूला शृंगारे, दुसऱ्या बाजूला आहेत काळगे साहेब. आम्हाला श्रंगारे चालतं. शिंगारे साहेब जेव्हा लागतो, श्रंगारे साहेब. BJP श्रंगारे साहेब. BJP श्रंगारे साहेब चांगला आहे. श्रंगारे साहेब BJP श्रंगारे साहेब. तर असा एकंदरीत कौल आहे. आणि रिक्षावाल्यांनी काय सांगितलेलं आहे ते तुम्ही ऐकलेलंच आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवाच. चला.